मनोज जरांगेंची लढाई आमच्या विरुद्ध नाही. छगन भुजबळांचं वक्तव्य म्हणाले, कोण म्हणते ओबीसी आरक्षण संपलं. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. दुसरीकडे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आज समता परिषदेची बैठक घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून समता परिषदेची बैठक झाली नव्हती. आज राज्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत संवाद केला असता समता परिषदेच्या सर्व कार्यक्रमांची उजळणी केल्याचं सांगत छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनावर त्यांनी भूमिका मांडली. तर लक्ष्मण हाके यांच्याकडून ओबीसींचे आरक्षण संपल्याबाबत सातत्यानं होत असलेल्या वक्तव्य अमान्य असल्याचं बोलून दाखवले. कोण म्हणतं ओबीसीचे आरक्षण संपलं. जात पडताळणीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय. 2011पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती. त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे. यावर आम्ही आता काय बोलणार असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे. तसेच महात्मा फुले यांचे वाङ्मय भाषण यावर आम्ही मागणी केली. यावर सरकार काम करत आहे अशी माहिती त्यांनी दिली. मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही. यावर आम्ही काय बोलणार. सरकार त्यावर बोलेल आणि निर्णय घेईल असं भुजबळ यांनी म्हटले. आम्ही जात जनगणना मागणी केली. यावर सरकार काम करते आहे. ओबीसीमध्ये किती जाती त्यावर सरकार निर्णय घेणार आहे. प्रत्येक राज्यात ओबीसींचे नाव त्यावर आम्ही मागणी केली तर तो शोध घेतला जातो आहे. माळी समाज हा महाराष्ट्रात आहे. जेव्हा लढायचं तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आम्ही राज्यात फिरलो. छगन भुजबळ हा काय घाबरला हा सवाल नाही. असं म्हणत गरज होती तेव्हा आपण एकट्याने लढल्याचं भुजबळ यांनी म्हटले. तर सरकार आमच्यासोबत आहे म्हणून चर्चेतून आम्ही मार्ग काढत आहोत असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणखीन काय काय कार्यक्रम करायचे उजळणी करायची. 1 तारखेपासून हाती आंदोलनापासून त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण हे संपलेलं आहे. आता ओबीसीचे जे मंत्री आहेत राजीनामा द्यावं आणि सहभागी ओबीसीचं आरक्षण काही संपलेलं नाही. काही जाती जमाती जे आहेत ते मागणी करतात की आम्हाला ओबीसीमध्ये आता त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ओबीसी आहेत ते जातगणनेमध्ये ज्या जात पडताळणीमध्ये पास होतात ते चुकीचे आहेत ते नापास होतात. त्यामुळे असं काही नाही की सगळं संपलं. आणि आज 91 पासून आम्ही 1991 पासून महात्मा फुले समता परिषद स्थापन झाल्यानंतर संपूर्ण देशभर आम्ही ह्या राज्य घेतल्या आणि जात गणना आमची करा आणि ओबीसी किती आहे ते कळू द्या. हे प्रयत्न झाला परंतु त्याच्यामध्ये आमची फसवणूक झाली. आणि मग जेव्हा हे मोदी साहेब आले त्यांच्याकडे जेव्हा परत मागणी केली त्यावेळेला आता त्यांनी जात गणना करण्याचं कबूल केलेलं आहे. पाहिजे त्यातून जे आहे ओबीसी किती आहेत ओबीसी त्याचं सगळं काही विश्लेषण होणार आणि त्याप्रमाणे मग पुढचं काय पाऊल टाकायचं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक.